श्री दत्तात्रय महाराजांची कर्जमुक्ती कथा. एकेकाळी एका गावात शंकरराव नावाचा एक प्रामाणिक गरीब माणूस राहत होता. शेतीवर उपजीविका, पण सतत निसर्गाची अवकृपा, आजारपण आणि ते चुकीच्या वेळी घेतलेल्या कर्जामुळे तो कर्जबाजारी झाला होता. सावकार रोज दाराशी येई. घरात शांती उरली नव्हती. शंकरराव निराश झाला, पण त्याची श्रद्धा श्री दत्तात्रय महाराजांवर अटळ होती. एक दिवस तो गाणगापूरला गेला. दत्त मंदिरात बसून अश्रूंनी डोळे भरून त्याने प्रार्थना केली. हे गुरुदेवा, मी काही मागत नाही, फक्त माझ्या कुटुंबियाला अपमानातून वाचवा. त्या रात्री त्याला स्वप्नात श्री दत्त महाराजांनी दर्शन दिलं आणि म्हणाले, उद्या पहाटे उठून माझा नामजप कर, गरिबाला अन्नदान कर आणि मनात भीती ठेवू नकोस. शंकररावाने तसेच केले. काही दिवसातच आश्चर्यजनक घटना घडू लागल्या. एका जुनी थकीत रक्कम त्याला अचानक मिळाली. शेतीला चांगले उत्पन्न आले. ज्यांच्याकडे त्यांचे पैसे अडकले होते त्यांनी स्वतःहून पैसे परत केले. हळूहळू सर्व कर्ज फिटले. घरात पुन्हा आनंद आणि शांती नांदू लागली. शंकररावाला समजले, ही कोणतीही जादू नव्हती, तर गुरुकृपा होती. तो आयुष्यभर म्हणत राहिला, दत्त महाराज उशिरा येतात, पण कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत.